नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सौन मराठी। तळबीड ग्रामपंचायत आणि तळबीड आरोग्य उपकेंद्राच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। तळबीड आरोग्य उपकेंद्र आणि ग्रामपंचायत तळबीड यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचे उद्घाटन तळबीड गावच्या सरपंच सौ मृणालिनी मोहिते आणि प्राथमिक आरोग्य केंद्र उमरज येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रेया खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आलं। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या शिबिरामध्ये नागरिकांची ईसीजी, नेत्र तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखर तसेच हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली। त्याचबरोबर महिलांच्या विविध आजारांची देखील मोफत तपासणी करण्यात आली। तपासणीनंतर आवश्यकतेनुसार नागरिकांना मोफत औषधाचं देखील वाटप करण्यात आले। यावेळी आयुष्यमान भारत कार्ड, ई कार्ड तसेच वयोवंदना कार्डची नोंदणी करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती। यावेळी युवा नेते उमेश मोहिते, आयुष्यमान आरोग्य मंदिर तळबीड येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर रीना बिक्कड, उपसरपंच विशाल मोहिते, ग्रामपंचायत सदस्य दादासो मोहिते, ग्रामविकास अधिकारी देसाई तसेच ग्रामपंचायत सदस्य याचबरोबर विनोद मोहिते यांच्यासह एनसीडी स्टाफ रेश्मा शिंदे, आरोग्य सेविका पल्लवी दोडके, आरोग्य सेवक श्रीराम जमादार, लायन्स क्लबचे नेत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर ओंकार नाईक तसेच सर्व आशा सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या। यावेळी बोलताना सरपंच सौ मृणालिनी मोहिते यांनी सांगितलं की गावच्या विकासाबरोबरच गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहणं देखील तितकंच आवश्यक आहे। नागरिकांच्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी व्हावी यासाठी अशा आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। नमस्कार, मी लोकनियुक्त सरपंच मृणालिनी उमेश मोहिते। आज बुधवार दिनांक 12/8/2026 रोजी आम्ही माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अंतर्गत आज गावामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये सर्वसमावेशक त्यांच्या तपासण्या होणार आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं हृदयरोगासाठी आपण ईसीजी तपासणी आहे, तसंच नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे। बीपी शुगरचं तपासणी शिबिराचं सुद्धा आपण यामध्ये आयोजन केलेलं आहे। तसेच पावसाळ्यामध्ये होणारे जे जलजन्य कीटकजन्य आजार आहेत त्याविषयी सुद्धा मार्गदर्शन आणि आपलं जे सर्वात महत्त्वाचं आहे HPV लस, ते 14 वर्ष पूर्ण झालेल्या मुलींसाठी, 14 वर्ष पूर्ण झालेल्या मुलींना आणि 15 वर्ष चालू असलेल्या मुलींसाठी HPV लसीकरण होणं खूप आवश्यक आहे। कारण यामुळं पुढे जाऊन होणारा गर्भाशय मुख कॅन्सर जो होतो त्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला HPV लसची जनजागृती करणं फार मोठ्या प्रमाणात आता गरज आहे। आणि त्याचप्रमाणे आमचं ह्या आरोग्य केंद्रामध्ये विविध आम्ही आरोग्य शिबिराचं आयोजन कायमस्वरूपी करत असतो। कारण शाश्वत विकास म्हणजे फक्त रस्ते आणि गटर करणं नाही, तर आपल्या गावातील लोकांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहिलं पाहिजे आणि आपलं गाव हे आरोग्यदायी झालं पाहिजे, हा यामागचा आमचा हेतू आहे। आणि आरोग्य उपकेंद्र आणि तळबीड ग्रामपंचायत यांच्या वतीने विविध आरोग्य शिबिराचं आम्ही आयोजन करत असतो। ज्यामध्ये सर्वसामान्य महिलांसाठी आम्ही गर्भाशय मुख कॅन्सर असेल, ओरल कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर शिबिराचं सुद्धा याआधी आयोजन केलेलं होतं। त्याचप्रमाणे क्षयरोग तपासणी सुद्धा आम्ही, छातीचे एक्सरे ह्या सुद्धा शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे। आणि यामध्ये आमच्या महिलांचा, ग्रामस्थांचा फार मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतो आणि नक्कीच आमचं गाव हे आरोग्य संपन्न गाव होईल याची मी खात्री देते। नमस्कार, मी डॉक्टर श्रेया खंडागळे, प्राथमिक आरोग्य केंद्र उमरजचे वैद्यकीय अधिकारी। तर आज तळबीड उपकेंद्रामध्ये आपण आरोग्य शिबिर, एक आरोग्य मेळावा भरवला आहे। तर ह्याच्यामध्ये टोटल आपल्याला इथं आल्यापासून तुम्हाला HB म्हणजे शरीरातील रक्ताचं प्रमाण, BP, शुगर, छातीचा स्तनाचा काही कॅन्सर असेल तर, मुखाचा कॅन्सर असेल तर, गर्भाशयाचा कॅन्सर असेल तर, डोळ्याची तपासणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ECG ही एक स्क्रीनिंग टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हृदयाशी रिलेटेड काय प्रॉब्लेम असेल ते आपल्याला आधीच इथं कळून येतं। म्हणजे आपलं हृदय निरोगी तर शरीर निरोगी। तर ह्या कॅम्पचा उद्देश असा आहे की आपलं गाव जर आरोग्य संपन्न झालं तर ते पूर्णपणे समृद्धीकडे जाईल। तर त्यासाठी या कॅम्पचं नियोजन केलं आहे।